केस कोरडे, निस्तेज आणि जीव नसल्यासारखे वाटतंय का? तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सोपा प्रोटीन हेअर मास्क जो तुम्ही घरच्या घरीच बनवू शकतात आणि ते पण बिना केमिकलचे। हा मास्क जो आहे तुम्ही मुलांसाठी पण वापरू शकता। त्याची पण प्रोसेस बजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढायचा दिवस। आज मी माझ्या केसांची, माझ्या मुलीच्या केसांची खास केअर करणार आहे आणि ते पण घरच्याच इन्ग्रेडियंट्सनी। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही। तर चला आज आपण बनवणार आहोत दोन वेगवेगळे हेअर मास्क, ते पण बिना केमिकलचे, ज्याने केसांना शाईन, स्मूथनेस आणि स्ट्रेंथ येईल। तो पहिला मास्क जो आहे तो माझ्या मुलीसाठी मी बनवत आहे। हा मास्क जो आहे तो मोठ्या मुलांसाठी योग्य आहे किंवा ज्यांचे केस जे आहेत ते थोडेसे मोठे आहेत मुलींसाठी, अशा मुलींसाठी हा मास्क आहे। खूप छोट्या मुलांसाठी ज्यांची स्किन, हेअर खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे अशांनी हा वापरायच्या आधी पॅच टेस्ट नक्की करा। कुठली ॲलर्जी वाटली तर हा मास्क वापरायचा नाही, कारण आपण छोट्या मुलांसाठी वापरतो आहे। छोटे मुलं म्हणजे 5वी 6वीला जाणारे किंवा 4थीला जाणारे, ज्यांचे केस आपण वेण्या घालतो अशा मुली, जेणेकरून त्यांचे केस जे आहे ते हेल्दी होतील। यासाठी बघा मी 2 अंडी घेतली आहे, वाटीभर दही, थोडंसं मध, थोडासा लिंबाचा रस एकत्र करून मस्तपैकी त्याला मिक्सरमधून फिरवून घ्या, कारण हे सगळे इन्ग्रेडियंट पटकन मिक्स होत नाही, त्याच्यामुळे मस्तपैकी मिक्सरमधनं काढून घ्यायचं। मिश्रण गुळगुळीत झालं की मग ते केसांना लावायला घ्यायचं। हा जो मास्क आहे तो मास्क आपल्या केसांना प्रोटीनची रिक्वायरमेंट जी कमी आहे ती देतो, एकदम स्मूथ सिल्की बनतात। दही जो आहे त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड जे असतं ते आपल्या केसांसाठी हेल्पफुल आहे। प्रोटीनचा सोर्स एग, अंड जो आहे तो खूप मोठा प्रोटीनचा सोर्स आहे। जसं बॉडीमध्ये प्रोटीनची डेफिशियन्सी असली की मग केसांच्या समस्या ज्या आहेत, स्किनच्या समस्या ज्या आहेत त्या पण चालू होतात। तसंच केसांमध्ये पण प्रोटीनची कमी असली की केस ड्राय आणि स्प्लिट एंड्सवाले बनायला चालू होतात। म्हणून हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातनं मोठे असाल, हा हेअर मास्क जो आहे तो मोठे लोक पण वापरू शकता, महिला पण वापरू शकतात, पण मी हा छोट्या मुलांवर ट्राय केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथच्या अकॉर्डिंग हा मास्क जो आहे तो बनवून घ्यायचा छानपैकी आणि मग केसांना लावायला घ्यायचा। केसांना लावला की अगदी 15-1 मिनिटातच तो धुवून टाकायचा, जेणेकरून केसांमध्ये तो अडकणार नाही। आणि अंड वापरलेलं आहे त्यामुळे वापरताना एकदम कोमट पाणी घ्यायचं, थंड टू कोमट ह्या दरम्यान जे पाणी असतं त्याच्याने वापरायचं। जास्त गरम घेतलं तर अंड जे आहे ते केसांमध्ये अडकतात, त्याच्यामुळे कोमट पाणी घ्या आणि एकदम माइल्ड शॅम्पूने पहिले तो धुवून टाकायचा। आता या मास्कचा थोडासा वास येतो, त्याच्यामुळे तुम्ही हा मास्क लावल्यानंतर, धुतल्यानंतर परत एकदा शॅम्पू जो आहे ऑइलिंग करून मग नंतर तुम्ही शॅम्पू करू शकता, जेणेकरून वास जो आहे तो पूर्णपणे चालला जातो। अशा प्रकारे छान केसांना लावून घ्यायचं। काय होतं की आठवडाभर मुलं शाळेत जातात आणि मग त्यांच्या केसांची केअर घ्यायची आपल्याला बिलकुल वेळ भेटत नाही। तेल लावलं नाही लावलं, बरेचदा आपला बिझी शेड्यूल, त्यांचं बिझी शेड्यूल, यामध्ये त्यांच्या केसांची काळजी घ्यायला जमत नाही। तर संडेला मी माझ्या मुलांसाठी पण थोडासा वेळ काढते, त्यांची स्किन केअर आणि हेअर केअर जो आहे तो मोस्टली मी संडेला करतच असते। स्किनसाठी पण वेगवेगळे हेअर पॅक मी फेस पॅक किंवा उपटन टाईप वापरत असते, जेणेकरून त्यांची स्किन जी आहे ती नॅचरली ग्लो होईल आणि जो मळ, जे टॅन असतं ते आपल्याप निघून जाईल। त्यासाठी तुम्ही माझे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशाच नॅचरल रेमेडीज, DIYs, होम मेकिंग या सगळ्या गोष्टी माझ्या चॅनलवर तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील। आता बघा हा मास्क मी लावलेला आहे, याला तुम्ही शॉवर कॅप घालू शकता किंवा अगदी 15 मिनिटामध्ये याला वॉश करून टाकायचं छानपैकी आणि त्याच्याने केस जे आहे पहिल्याच वॉशमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी स्मूथ दिसतात। आता तुमचे केस जर ऑइली असतील तर तुम्ही येलो आणि व्हाईट दोघं पार्ट वापरू शकता, पण तुमचा केस जास्त ड्राय असतील तर फक्त तुम्ही व्हाईट पार्ट वापरायचा, जेणेकरून केस जास्त ड्राय होणार नाहीत। पण हा मास्क जो आहे यामध्ये दही पण वापरलेला आहे, त्यामुळे मी दोघं पोर्शन जे आहे ते वापरलेले आहेत। अशापैकी मस्तपैकी लावून आता मी 10-15 मिनिटात याला धुवून टाकणार आहे। केस खरंच खूप छान सॉफ्ट सिल्की बनतात, त्याचा फरक तुम्ही पहिल्या वॉशमध्येच बघाल। नंबर 2, आता मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे दुसरा हेअर मास्क जो मी स्वतः लावणार आहे। याच्यासाठी काय पाहिजे, याच्यासाठी पाहिजे
ॲलोवेरा जेल, 1 ते 2 अंडी, थोडंसं नारळाचं तेल आणि ग्लिसरीन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहिजे आहेत. आता अंड्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्यायचं. माझे केस मोठे आहेत म्हणून मी 2 कधी 3 अंडी पण लावते, जेणेकरून केसांना सगळीकडे ते व्यवस्थित लागून जाईल आणि मग हेअर मास्क लावल्यासारखा त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला जास्त मिळतो. जर तुमचे केस छोटे असतील तर एका अंड्यामध्येही तुम्ही सफिशियंटली करू शकता. आता याच्यातलं एखादं इन्ग्रेडियंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सरळ स्किप करू शकतात. फक्त अंडा आणि कोकोनटचा मास्क जरी लावला तरी तोही तितकाच बेनिफिशियल आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढणं, तुमच्या हेअर केअर, स्किन केअर रुटीन जे आहे ते फॉलो करणं, ज्याने तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. त्यातल्या त्यात तुमचे ग्रूमिंग जी आहे ती होत राहील. एकदमच आपण ग्रूमिंगला सोडून दिलं की मग नंतर आपल्याला वाटायला लागतं अरे माझी स्किन काय झाली, माझे हेअर काय झाले. तसं न करता ही जी सवय आहे स्वतःसाठी वेळ काढण्याची ती तुम्ही जरूर लावून घ्या. आणि इथे बघा मी 2 अंडे घेतले. याच्यामध्ये आता फक्त आपण कोकोनट ऑइल टाकणार, ॲलोवेरा टाकणार आणि ग्लिसरीन टाकणार. बस एकत्र करून मस्तपैकी मिक्स करून घेतलं. ग्लिसरीन नसेल तर तुम्ही सरळ स्किप करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही. पण ग्लिसरीनने सुद्धा आपल्या केसांचा जो ओलावा असतो तो लॉक व्हायला मदत होते आणि आपले केस खूप सुंदर असं फील देतात. हे सगळं साहित्य एकत्र करून मी 1 चमचा 1.5 चमचा जे आहे ॲलोवेरा जेल टाकलं. तुम्ही इथे आपलं नॅचरल ॲलोवेराचा जो रस असतो तो पण वापरू शकतात. ज्यांच्याकडे असेल ॲलोवेराचं झाड तर त्यांनी ते फांद्या कापून त्याचा ज्यूस बनवून तो पण वापरला तरी चालेल. आणि इथे मी 2 चमचे वापरलेला आहे खोबरेल तेल, 2 ते 3 चमचे, ज्याच्याने मस्त असं स्मूथ आणि शाईन जो आहे तो पार्ट आपल्या केसांमध्ये लॉक होतो. आता हे बघा, हे असं व्यवस्थित मिसळत नाही म्हणून मग मी मोस्टली मिक्सरचा किंवा ते बीटरचा यूज करते. आता हे बघा, हे मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत ग्लिसरीन. ग्लिसरीन टाकलं की मग मस्तपैकी ही पेस्ट बनते आणि मग याचा खूप जास्त फायदा आपल्या केसांना होतो. आपले केस स्मूथ शायनी तर होतातच होतात. तुम्ही आठवड्यातनं वेळ असेल, तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असेल तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या डाएटमध्ये आणि तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये जरूर अप्लाय करा. तुम्हाला ड्रास्टिक फरक दिसेल तुमच्या केसांच्या थिकनेसमध्ये, स्काल्पच्या मेंटेनन्समध्ये. हे बघा, हे असे माझे छोटे छोटे केस जे आहेत ते खूप ड्राय होऊन जातात पुढचे, आणि शेवटचा जो भाग असतो बघा, हे असे छोटे, आपण ज्याला स्प्लिट एंड्स किंवा शेवटचा आगरी असा भाग म्हणतो, तो एकदम ड्राय होतो. मग त्यासाठी ही रेमेडी एकदम बेस्ट आहे. मस्तपैकी लावून घ्यायचा. आता लावताना हा जो मास्क आहे तो थोडा कंटाळवाणा, कारण दही हे पण आहे, अंड आहे आणि ते जनरली बोटांमध्ये येत नाही. स्लायमी जो पार्ट असतो तसं होतं, म्हणून बाथरूममध्ये व्यवस्थित उभं राहून छानपैकी हा मास्क लावून घ्यायचा. लावताना आजूबाजूला थोडंसं क्लीन करावं लागतं, म्हणून हळूहळू लावला तरी चालेल. पार्ट करताना मोठे केस असतील तर असे पार्ट्स करून लावा. पण माझा हा पुढचा केसांचा जो पुढचा पोर्शन आहे तो जरा जास्त ड्राय वाटतो मला, म्हणून मी तिथे जनरस अमाऊंटमध्ये लावत असते हा मास्क. आणि आपल्या शेवटच्या टोकांना लेंथच्या नुसार जो आहे तो, आणि स्कार्पला मालिश करून घ्यायची. हे बघा, इतका मस्त असा मास्क आहे. त्याचा वास येतो थोडासा. आता याच्यामध्ये आपण दुसरं कोणतंच इन्ग्रेडियंट नाही टाकलंय ज्याच्याने अंड्याचा वास जो आहे तो कमी होईल. पहिल्या मास्कमध्ये दही होतं, त्याच्यामुळे अंड्याचा वास रिलेटिव्हली कमी येतो. बट हा मास्क लावून तुम्ही संध्याकाळी परत थोडंसं ऑइलिंग करून आणि केस धुतले नॉर्मल शॅम्पूने तरी सुद्धा खूप छान इफेक्ट होतो. ज्यांना अंड्याचा वास सहन होत नाही किंवा आपल्याला ऑफिसला जायचं आहे, संडेला हा मास्क लावला, ऑफिसला जायचं आहे, तर 2 वेळेस तुम्ही हे केस धुवा, जेणेकरून म्हणजे आज सकाळी धुतलं अंड्याचा मास्क लावून आणि परत संध्याकाळी तोपर्यंत मधल्या पोर्शनमध्ये ऑइलिंग करून घ्या केसांना आणि मग परत धुवा, जेणेकरून तुमच्या केसांना हेअर मास्क पण लागला जाईल, ऑइलिंग पण होईल आणि केसांचं पूर्ण मॉइश्चर जे आहे ते मस्तपैकी लॉक होतं आणि आठवडाभर तुमचे केस मस्त सिल्की स्मूथ बनतात. अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या. जास्त वेळ ठेवायचा नाही, हार्डली 20 मिनिटं हा ठेवायचा. त्याच्यानंतर तुम्ही याला धुवून टाकायचं. कोमट पाणी, एकदम कोमट पाणी घ्यायचं, जेणेकरून हे केसातलं जे पण अंड्याचा पोर्शन आहे तो सगळा व्यवस्थित निघून जाईल. अंडं जे आहे ते नॅचरल क्लिन्झर म्हणून पण यूज करतात, म्हणून मग त्याचा असा फेस होतो जरासा आपण ज्यावेळेस धुतो, तर तो फेस पूर्णपणे काढून टाकायचा छानपैकी आणि मग नंतर माइल्ड शॅम्पूने
केस धुवून टाकायचे. हे बघा असा थोडासा ड्राय वाटत जातो, आपला जो चेहरा आहे तो खेचला जातो आणि मग तुम्ही हे सगळं क्लीन करून टाकायचं. ह्या मास्कने केस खूप शायनी, सॉफ्ट आणि सिल्की होतात. नॅचरल ग्लो दिसतो, केस हेल्दी वाटतात. जर तुम्हाला हा